पिलू आज काय बनवू गुढीपाडव्याला? यस, ठीक आहे, ओके. नमस्कार मंडळी, आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी एक आई आणि मुलीचा चॅनल सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड सिंड्रेलाज किचन. सिंड्रेला माझ्या 3 वर्षाच्या मुलीचं नाव आहे. ह्या चॅनलमध्ये मी लहान मुलांना आवडेल अशा छान छान रेसिपीज दाखवणार आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा, लाईक करून सबस्क्राईब करून. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पुरी भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे, लहान मुलांना आवडेल अशी. तर सगळ्यात पहिले मी बटाटे कुकरमध्ये शिजायला टाकले आहे. त्यानंतरून मी पुरीला लागण्याकरता कणिक मळून घेते आहे. कणिक छान मऊ होईपर्यंत मळून घ्यायची आणि सेट होण्याकरता बाजूला ठेवून द्यायची. त्यानंतरून कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या, त्यामुळे बटाटे छान शिजतील. बटाटे गार होण्याकरता कुकरमधून प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि गार झाल्यावर त्याचे सालं पण काढून घ्यायचे आहे. आता साल काढलेले बटाटे आपल्याला छानपैकी कापून घ्यायचे आहे. आता भाजी फोडणीला देण्याकरता आपण थोडंसं लसूण, छोटा तुकडा आलं कंपल्सरी घ्यायचं आहे, कारण त्याने भाजीला छान टेस्ट येते. आणि अर्धी किंवा 1 हिरवी मिरची. लहान मुलांसाठी बनवतोय म्हणून मिरची थोडीशी कमीच घ्यायची आहे. हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. भाजी करता कढई गॅसवर ठेवून गॅस ऑन करून त्यात 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. त्यानंतरून थोडं जिरे, मोहरी आणि वाटून घेतलेलं वाटण टाकून छान खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आणि नंतरून कापलेले बटाटे सगळे कढईमध्ये टाकून द्यायचे आहे. लो फ्लेमवर छान भाजी परतून घ्यायची आहे. नंतरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. नंतरून भाजी छान दिसावी म्हणून बारीक कापून कोथिंबीर टाकायची आहे. आणि भाजीवर झाकण ठेवून भाजी बाजूला ठेवून द्यायची आहे. आता आपण पुऱ्या बनवायला घेऊ. भिजवून ठेवलेली कणिक एकदम सॉफ्ट झालेली आहे, त्यामुळे आपल्या पुऱ्या सुद्धा छान होणार आहेत. कणकेचा छोटा गोळा घेऊन पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे. पण लक्षात ठेवा, पोळी एकदम पातळ पण नको आणि जाड पण नको, मीडियम लाटून घ्यायची आहे. त्यानंतरून एकसारख्या पुऱ्या दिसाव्यात म्हणून वाटीने पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. ही रेसिपी खूपच सिंपल आहे आणि लहान मुलं खूपच आवडीने खातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे हेल्दी पण आहे. घरचं खाणं म्हणजे प्रेम आणि आईने बनवलेलं तर अजूनच स्पेशल, हो की नाही? एकाच साईजच्या पुऱ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. त्या तळून घेण्याकरता कढईत तेल टाकून गॅस ऑन करून तेल तापायला ठेवायचं आहे. आता तेल तापल्यावर आपण त्यात हळूवारपणे पुरी सोडायची आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. बघा तर पुरी किती छान फुगली आहे. बनवलेल्या सगळ्या पुऱ्या एक एक करून छान तळून घ्यायच्या आहेत. तर ही होती आजची आपली रेसिपी. नक्की ट्राय करा आणि तुमच्या बाळांना खाऊ पण घाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा माझा हा पहिला व्हिडिओ कसा वाटला. बाय.